दत्तनगर येथील धम्मदीप प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशावर आधारित उपक्रमांची आखणी करत मुलांमध्ये आत्मविश्वास आणि बौद्धिक विकास घडवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार प्रभावीपणे मांडले। वक्तृत्व स्पर्धेत आराध्या भोसले हिने प्रथम क्रमांक, शुभ्रा गायकवाड हिने द्वितीय तर संस्कृती गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर निबंध लेखन स्पर्धेत अनुष्का त्रिभुवन हिने प्रथम, रेणुका भोसले हिने द्वितीय आणि स्पर्श शेळके याने तृतीय क्रमांक मिळवला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले। तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर सन्मान देण्यात आला। कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुलांनी सादर केलेला आकर्षक फ्लॅश मॉब। बाबासाहेबांना समर्पित गीतांवर सादर झालेल्या या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली। धम्मदीप प्रतिष्ठान वर्षभर शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे। या जयंती उत्सवातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला। बाबासाहेबांचे विचार केवळ एका दिवसापुरते न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल। दत्तनगरमध्ये पार पडलेला हा कार्यक्रम प्रेरणा, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा संगम ठरला। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।